जळमिट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दिवाळी तोंडावर आली आहे, पण अजून कसलीही साफसफाई झालेली नाही. अहो, तो टॉवेल वॉशिंगमध्ये टाका ना. सोफ्यावर फेकून दिला तर तो सोफा धुवून देणार आहे का तुमचा टॉवेल? अगं ए आशू, उठ आता. सकाळ उलटून गेली. आता उठून गुड मॉर्निंग करशील तर याद राख, अजिबात करू नकोस. आता दुपार व्हायला आली ग, उठ. तो सूर्यसुद्धा हसत असेल तुला. जेवण करा, साफसफाई करा, दिवाळीचा फराळ करा. सगळ्या गोष्टींचा ठेका मी एकटीनेच घेतलेला आहे जणू. पोळ्या करता करता गायत्री नेहमीचे डायलॉग बोलत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. नेहाचा फोन होता. वैतागत ती पुटपुटली, आता ही एवढ्या सकाळी कशाला फोन करतेय? ते फोन उचलल्याशिवाय कसं कळेल? निलेश म्हणाले. तिने रागाने त्यांच्याकडे पाहिलं. पिठाचे हात झटकत तिने एका हाताने फोन धरून कानाला लावला. हां बोल ग, काय झालं? एवढ्या सकाळी सकाळी का फोन केलास? अरे देवा, या मग. तिने फोन ठेवला. काय ग, काय म्हणत होती नेहा? सगळं ठीक आहे ना? निलेशने असं विचारताच ती चांगलीच उखडली. सगळ्यांचं सगळं ठीक आहे, समजलात ना? तुम्हाला सगळ्या दुनियेची चिंता. बायकोची कधी चिंता केलीत? आमचं आम्हाला नको झालं आहे आणि यांची ओजी वाहत बसायची आता. आमचं झालं आहे थोडं आणि व्याहाने दाढलं घोडं. कुणाला काय बोलावं? ज्याला त्याला आपलंच पडलं आहे. ती निलेशकडे पाहून उद्गारली. एका वाक्याचं उत्तर हवं होतं ग, पण तू दीर्घोत्तर दिलंस, तेही चुकीचं. नेहा काय म्हणाली हे सांगायचं सोडून बाकी सगळं सांगितलंस. निलेश म्हणाले. तुम्ही जरा गप्प बसता का हो? मदत काडीची आणि बडबड वाढीची. स्वतःचीच म्हण चिकटवत ती म्हणाली. तुमची लाडकी भाऊजई येते. आज साईशला सांभाळणाऱ्या मावशींना ताप आलाय, त्यामुळे त्या येणार नाही आहेत. अचानक सांगितलं तेव्हा तिच्या आईला सुद्धा बोलावता आलं नाही. म्हणून आज साईशला इथे सोडलं तर चालेल का वहिनी? आता असं म्हटल्यावर नाही कसं म्हणणार? एकमेकींचा त्रास नको म्हणून तर आईबाबांच्या नंतर त्यांचं ते घर विकून दोघांनी 2 घरं घेतली. त्रास तर कमी झाला नाहीच, उलट वाढलाच. जवळजवळ घरं घ्यायलाच नको हवी होती. तरी मी म्हणत होते आपण पार टोकाला ब्रिजच्या पलीकडे राहायला जाऊया. पण तुम्हाला भाऊ जवळ हवा होता ना? घ्या आता. तुम्हाला काय करायला लागतंय कुणाचं? अगदी वाती ते पार नाती सगळं मीच सांभाळते आहे. गायत्री जे काही फाफट पसाराचं बोलली त्यातला नेमका मुद्दा निलेशने उचलला आणि म्हणाले. ओ अच्छा, साईश येणार आहे तर. आशू ऐकलंस का? साईश येणार आहे ग. साईश शब्द ऐकताच आशूचे कान वर झाले. काय? आत्ता येणार आहे? तडकन बिछाण्यातून ती उठून बसली. हो, लवकर आवरून घे, म्हणजे तो आला की तुला थोडा वेळ तरी गप्पा मारता येतील त्याच्यासोबत. आणि तू शाळेतून येशील तोपर्यंत तोही शाळेतून आलेला असेल. मग दोघं मिळून मस्तपैकी खेळा आणि संध्याकाळी येताना मी पान कुल्फी घेऊन येतो. चालेल बाबा, असं म्हणत आशू बाथरूममध्ये पळाली. गायत्रीच्या तोंडाचा पट्टा अधिक जोरात चालू झाला. काय कार्टी आहे, मगासपासून तिला उठ म्हणून सांगते तर ढिम्म झोपून आहे. आणि आता साईश येणार म्हटल्यानंतर आंघोळीला पळाली सुद्धा. आणि तुम्हाला तरी कसला आनंद होतोय एवढं? सगळं काम मला पडलंय. आता ती मॅडम आणि तुमचा भाऊ दोघेही 8च्या आधी काही परत घरी येणार नाहीत. तोपर्यंत त्यांच्या लेकाची सेवा मी करत राहायची. त्यात दिवाळीच्या साफसफाईपासून फराळापर्यंत सगळं करायचं बाकी आहे. मुख्य म्हणजे 2 दिवस अक्का आलेल्या नाहीत. त्यांचं आता काय झालंय कुणास ठाऊक. फोनवर म्हणाल्या बरं नाही. कधी येणार काही सांगितलेलं नाही. माझंच झालंय, मला नको. आणि त्यात ही एक्स्ट्राची जबाबदारी. त्या साईजचे नखरे काय कमी असतात? काकू मला भजी देशील का? नाही तर पापड भाज ना. 1 ना 1000 भानगडी. आणि हे बघा, संध्याकाळी त्यांना ऑफिसमधून यायला कितीही उशीर झाला तरी तुम्ही जेवायचा आग्रह करायचा नाही. अहो माझा जीव आहे की नाही? मी मर किती काम करू? ती एवढं बोलेपर्यंत दरवाजावरची बेल वाजली आणि साईश घरात शिरला. काका असं म्हणून निलेशच्या गळ्यातच पडला. निलेशने पण त्याला मांडीवर बसवून घेतलं. सिंहासनावर बसल्यासारखं त्याने तिथूनच काकूला हाय केलं. काय ग काकू, दीदी कुठे गेली? गेली आहे आंघोळीला, गायत्रीने उत्तर दिलं. त्याच्या शाळेची बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल खाली ठेवत नेहा म्हणाली. वहिनी, यात त्याचा टिफिन पॅक केला आहे. हां सॉरी, तुम्हाला थोडा त्रासच देते, पण आज खरंच खूप प्रॉब्लेम झाला हो.
विचार करत होते सुट्टी घेईन, पण असाइनमेंट दिवाळीच्या आधी पूर्ण करून द्यायची आहे, म्हणून सुट्टीसुद्धा मिळत नाही आहे. तुम्हाला नक्की काही प्रॉब्लेम नाही ना? नेहाने विचारलं. प्रॉब्लेम आहे असं म्हटलं तर तू त्याला परत घेऊन जाणार आहेस का? कमरेवर हात ठेवत गायत्रीने विचारलं. नेहाचा चेहरा पडला. असं असेल तर ठीक आहे वहिनी, मग मी थोडं उशिरा जाईन. असं म्हणून ती पुन्हा बॅग उचलणार तेवढ्यात गायत्री म्हणाली, असू दे गंमत केली. त्याचा नसतो फार त्रास. आता 15-20 मिनिटात त्याची स्कूल बस येईल आणि डायरेक्टली मग तो 1पर्यंतच घरी येईल. त्यानंतर काय, त्याची दीदी आणि तो दोघं मिळून खेळतील. मला त्याचा काय त्रास. वहिनी असं म्हणताच नेहाचा चेहरा खुलला. खरंच वहिनी, खरंच थँक्यू. मला एवढं टेन्शन आलं होतं ना, पण तुम्ही चुटकीसरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला आमचा. बरं, तुमची साफसफाई झाली का? नेहाने विचारलं. कुठे काय, अजून साफसफाई नाही आणि फराळाचं सामान अजून वाण्याकडेच आहे. आणि तुझं काय गं? वहिनीने विचारलं. माझंही तेच आहे. अहो वहिनी, रोज रात्री घरी यायला 8-8:30 होतात. त्यानंतर जेवणाचंच कसं बसं करते. मग साफसफाई आणि फराळ कुठून करणार? पण आता उद्या शनिवार आहे, तेव्हा शनिवार आणि रविवारमध्ये साफसफाई उरकून घेणार आम्ही, नेहा म्हणाली. आणि फराळाचं काय करणार आहेस? वहिनीने विचारलं. खरं तर म्हणणार होते आपण एकत्रच करूया, पण गेल्या वेळेसचा अनुभव तुमच्यासाठी जरा बरा नव्हताच. तुम्ही तयारी केली करंजीची आणि नेमकं मला ऑफिसमध्ये काम आलं आणि सगळ्या करंज्या तुम्हालाच कराव्या लागल्या. खरं सांगू वहिनी, यावर्षी फक्त लाडू आणि चिवडा करणार. बाकी सगळा फराळ ऑर्डर करणार आहे मी. आणि शंकरपाळे गं, दिनू भाऊजींना आवडतात ना, ते तरी घरी कर, वहिनी म्हणाल्या. करीन प्रयत्न, पण जमतील असं वाटत नाही हो. रात्री येऊन इतकं थकायला होतं की काय सांगू. दिनू म्हणतोय आता आणखीन 1-2 वर्ष जॉब कर, मग वाटल्या सोडून दे, घरच सांभाळ, उगीच तुझ्या तब्येतीची हेळसांड होते. पण खरं सांगू वहिनी, घरचा खर्च पाहता, साईजचं शिक्षण पाहता एकदम असा निर्णय घ्यायला मन धजत नाही हो. करायचं म्हटलं तर आहे त्यात आपण कसंही करतो म्हणा ॲडजस्ट, पण आता एवढा चांगला जॉब सोडायचा म्हणजे थोडा जीवावरच येत आहे. आणि जॉब करायची एवढी सवय झाली आहे ना, असं वाटतं घरी बसणं शक्य होणार नाही, नेहा म्हणाली. अगं बाई, नकोच सोडूच जॉब. माझं पाहिलंस ना, सासू सासऱ्यांची काळजी कोण घेणार, नवऱ्याचे हाल होतात, लेकीला बेबीसिटिंगमध्ये ठेवावं लागेल, अशी सगळी कारणं देऊन घरच्यांनी मला जॉब सोडायला भाग पाडलं. आणि आता पाहतेस ना काय हालत झाली आहे माझी ती. त्यावर नेहा काही बोलली नाही. वहिनींची घुसमट तिला समजली. वहिनींचा त्रास यामागे खरी घुसमट हीच होती. मनातून तिलाही वाईटच वाटलं. वहिनी चांगल्या शिकलेल्या आहेत, पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी आपली नोकरी सोडली आणि आता मात्र घरच्या कामातच गुरफटून गेल्यात. तशी मलाही नोकरीची विशेष आवड नव्हती गं, म्हणून घरच्यांनी सांगितलं आणि मला एक कारणच मिळालं. मला आपलं शिवण, टिपण, एम्ब्रॉयडरी, सॉफ्ट टॉईज बनवणं यातच खूप इंटरेस्ट आहे. नोकरी सोडल्याचं एवढं दुःख वाटत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी यांच्याकडे हात पसरवावा लागतो ना, ते मला नाही आवडत. हे तसं काही म्हणत नाही, पण आपण कमावतं असलो की बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या करता येतात, नाही का? तुला तर माहिती आहे, वेळ मिळेल तसे ड्रेस ब्लाऊज शिवून देत असते मी. महिन्याचे 8-10 हजार सुटतात तसे, आणि माझा फावला वेळसुद्धा चांगला जातो, गायत्री म्हणाली. तेव्हा नेहा झटकन म्हणाली, वहिनी आठवलं ते बरं झालं. माझे 4 ड्रेस शिवायचे आहेत. मागे तुम्ही माझा ब्लाऊज शिवला होतात ना, तो ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप आवडला. माझ्या मैत्रिणींनासुद्धा तुमच्याकडे ब्लाऊजची ऑर्डर द्यायची आहे. घेणार का ऑर्डर? नाही म्हणजे दिवाळीचं पण काम आहे ना, म्हणून विचारते. अगं नक्की घेतली असती. उलट हे सगळं करायला आवडतंच मला, पण मेली मशीन ती पण बिघडली आहे गं. ती पण आता झाली की माझ्यासारखीच म्हातारी. आता तिला रिपेअर करून घेईन, तेव्हा घेईन सगळ्या ऑर्डर. बरं बाई निघ तू आता, किती वेळ झाला तो बघ, गायत्री म्हणाली. बापरे, खरंच वेळ झाला, येते मी. हां, बाय भाऊजी, बाय वहिनी. आशूला विचारलं सांगा. चल रे साईश, बाय. सगळ्यांचा निरोप घेत ती खाली उतरली. तेवढ्यात आशू बाथरूममधून बाहेर आली. वैतागतच तिने विचारलं, हे काय, नेहा काकी गेली सुद्धा? मग तू काय पंतप्रधान आहेस तुझ्यासाठी थांबायला? असं म्हणत वैतागत गायत्री आत गेली. दीदी, आई गेली म्हणून काय झालं, मी आहे ना, अजून 15-20 मिनटं आहे माझी बस यायला. चल पटकन उनो खेळूया. बरं चल. दोघे बेडरूममध्ये गेले. अहो, तुमचा डबा झालाय, घेऊन जा. निलेश डबा घ्यायला आत उठले. त्यांनी विचारलं, काय गं गायत्री,
मगाशी एवढी चिडचिड करत होतीस, मग आता नेहा आल्यावर काय झालं तुला? एवढा शांत पवित्रा कशाला? तिला म्हणायचं ना की बाई ग, साईशला सांभाळायला मला जमणार नाही म्हणून. एकीकडे कटकट करतेस आणि दुसरीकडे हसून तयार होतेस. तुझं काही कळत नाही बुवा. डबा बॅगेत ठेवत निलेश म्हणाले. नाहीच कळणार तुम्हाला. अहो, बायकांची डिप्लोमसी असते ती. आतून आपल्याला कितीही त्रास वाटला, रागा वाटला तरी चेहऱ्यावर हसू आणि तोंडात साखर ठेवूनच वागायचं असतं. नाती अशी पटकन तोडून चालत नाहीत. कुणाची कधी गरज लागते ते सांगता थोडीच येतं. हात वारे करून गायत्री बोलू लागली. अरे वा, म्हणजे थोडक्यात काय, घरात कितीही जळमिटं असली तरी दरवाजाला मात्र भारी आणि छान तोरण लावून टाकायचं, असंच ना? खोचकपणे निलेशने विचारलं. तुम्ही आता येताय की घरची जळमिटं साफ करायला लावू तुम्हाला? गायत्रीने असं विचारताच नाही नाही निघतो मी, असं म्हणत निलेश पटकन निघाले. निलेश, साईश आणि आशू एका मागोमाग एक निघून गेले. पण जाता जाता साईश म्हणाला, काकू, आईने डब्यात शिरा दिलाय, पण तिला तुझ्यासारखा शिरा नाही ग करता येत. तू करतेस ना प्रसादासारखा मऊ मऊ शिरा, तसा दुपारी करशील जेवायला? मला तो खूप आवडतो. हा, आला मोठा शहाणा. आधीच मला एवढी कामं पडली आहेत. मी काही नाही शिराबिरा करणार. तुझ्या आईने दिलाय तोच खा. काकूचं ते बोलणं ऐकून साईशचा चेहरा पडला. स्कूल बस आली तसा तो निघून गेला. गायत्रीने उरलेलं काम उरकायला सुरुवात केली आणि तेवढ्यात अक्का आल्या. काय हे अक्का, कुठे होतात? डायरेक्ट 2 दिवस सुट्टी. एरवी मी सुट्टीसाठी तुम्हाला काही म्हणते का? अहो, पण आता दिवाळी आहे ना, माझी किती धावपळ चालली आहे माहिती आहे ना. आणि त्यात नेहाने पण गोंधळ घालून ठेवला. तिच्या लिक्काला आज इथेच सोडून गेली. एरवी काही ना काही टिप्पणी करणाऱ्या अक्का आज मात्र शांत होत्या. अक्कांचं काहीतरी बिनसलंय हे गायत्रीच्या लक्षात आलं. तिने पटकन विचारलं, काय झालंय काय अक्का? तब्येत बरी नाही असं म्हणाला होतात. नेमकं काय झालंय? डॉक्टरांना बोलवूया का? गायत्रीने विचारलं. वहिनी, जरा घोटभर चहा देता का? असं म्हणत अक्का किचनमध्ये तशाच टेकून बसल्या. गायत्रीने पटकन चहा केला, सोबत बिस्किटंसुद्धा ठेवली. अक्का, काय झालंय? आता तर मला काळजी वाटू लागली आहे. तुम्ही एवढ्या उदास का दिसताय? तिने पुन्हा विचारलं. ती गेली. एवढं बोलून अक्का भिंतीला तशाच टेकून राहिल्या. कोण? मालती, माझी सवत. यावर गायत्रीला काय बोलावं ते कळलंच नाही. कुणीतरी गेलं याचं दुःख व्हायलाच हवं, पण जाणारी व्यक्ती सवत असेल तर खरंच एवढं दुःख होतं का? कशी? गायत्रीने विचारलं. पोटात काहीतरी बिमारी होती तिच्या, अक्का म्हणाल्या. खरं सांगते अक्का, हे बिमारी आजारपणाचं नुसतं निमित्त असतं अहो. दुसऱ्यांचं वाईट केलं ना की आपलंही चांगलं होत नसतं. देव देतो ती शिक्षा आहेच, पण आपलंच मन आपल्याला खात असतं. तुमचा सोन्यासारखा संसार उधळला आणि स्वतःचा संसार थाटला, मग ती कशी सुखी राहणार होती? गायत्री समजावत म्हणाली. तिचा त्यात दोष नाही बाई. सगळा गुन्हा माझ्या नवऱ्याचा आहे. तिला म्या परकी आणि मला ती परकी. घात आपल्या माणसानं केला, अक्का बोलत होत्या. 2 वर्षांपूर्वी अक्काचा नवरासुद्धा दारू पिऊन लिव्हर खराब झाली म्हणून असाच गेला. आणि आता ही सवत. पण गायत्री जरा गोंधळली, कारण सवत गेली म्हणून अक्कांनी सुट्टी घ्यायचं तसं काही कारण नव्हतं. त्यांचा तिच्यावर रागच होता. पण अक्का, तुम्ही सुट्टी कशासाठी घेतली होती? म्हणजे तुम्ही तिथे गेला होतात की काय? गायत्रीने विचारल्यावर अक्का म्हणाल्या, व्हय, तिनं बोलावलं होतं. माझ्या हातावरच प्राण सोडला तिनं. मरताना माझा ह्यो लेक तुझ्या पदरात घे असं म्हणाली. काय? मग आता तुम्ही काय करणार? चिंतेनेच गायत्रीने विचारलं. करणार काय बाई, घरला घेऊन आली त्याला. आता माझ्या बिगर त्याचं दुसरं हाय तरी कोण? शांतपणे अक्का म्हणाल्या. अहो, पण अक्का, ज्या लोकांनी तुम्हाला एवढा त्रास दिला त्यांचंच भलं करायला निघालात तुम्ही. कमाल आहे बाबा तुमची. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कोणताच राग किंवा तिरस्कार नाही का? आश्चर्याने गायत्रीने विचारलं. हाय की, राग हाय, तिरस्कार समद हाय. तो कुठे जातो? मी मरेपर्यंत तो तसाच राहीन. माझा नवरा जेव्हा मला आणि माझ्या लेकीला एकटा सोडून गेला तेव्हा शिव्या शापांची लाखोली वाहिली त्याला. तिच्या घरी जाऊन तिला भरपूर सुनावलं. जेव्हा मला दिसलं काडी काडी जमवून बांधलेला हा संसार वादळात मोडत्यात तसा तिच्या येण्याने मोडून गेला, तेव्हा हात झाडले आणि पाय मारले.
भांडण केलं, ऊर बदडलं. तिच्या झिंज्या उपटल्या, तेला काठीनं बदडलं. नवऱ्याला ओ पोलिसांकडे गेले, पण काय बी उपयोग झाला नाही. तवा कळलं, आपल्या हातात काय बी नसतं, सगळा कर्माचा फेरा. मग हाय ते स्वीकारलं. पोरीला शिकवलं, तिचं लगीन लावून दिलं. जे चाललं होतं ते बरं होतं, पण आता हे असं घडलं. त्या दोघांबद्दल रा त्या दोघांबद्दल राग तिरस्कार हायच, पण ते नाण्याच्या एका बाजूला. आणि मागल्या बाजूला प्रेम आणि माया. त्या लेकराबद्दल या सगळ्यात त्याची काय अचूक. त्याची गत आता अगदी माझ्यावानी झाली आहे. ते लेकरू पार गांगरून गेले. त्याला पाहून तिरस्कार राग सगळं इरगळून गेलं. खरं सांगू का वहिनी, आता असं वाटतं माणसानं असंच असावं. राग आला की मनातली सगळी जळमिटं काढून टाकावी आणि आतून स्वच्छ लख्ख होऊन जावं. 2 दिवस गडबडीत गेलं. तुम्हाला लयच त्रास झाला वहिनी, पण नका काळजी करू. आता बिगी सगळं काम उरकून देते बघा. अक्काचा मूड एकदम पलटला. अक्कांनी भरभर कामं उरकली. उलट निघताना म्हणाल्या, वहिनी मागायला जरा लाजच वाटते, कारण तुम्ही वेळेवरच देता माहिती आहे मला. पण यावेळेस पगार आणि बोनस जरा अगोदरच मिळेल का? नाही म्हणलं या लेकराला दिवाळीसाठी काहीतरी कापडं घेतली असती. आता आईचं कार्य झालं, किती दिवस शोक करायचा. त्याला कापड घेऊन देईन, 2-4 फटाकं देईन. अक्काच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पसरला. अक्का, तुमचेच पैसे आहेत, उद्या द्यायचे ते आज देईन, त्यात एवढं काय. तुमचा आनंद पाहून आता मलाच आनंद वाटायला लागलाय. उलट खरंच तुम्ही महान आहात. तुमच्याकडे एवढं सगळं बेतलं असून तुम्ही त्या मुलासाठी एवढं सगळं करत आहात, त्याच्या आनंदासाठी एवढं झटत आहात. गायत्री म्हणाली, खरं सांगू वहिनी, मी जे करीन त्यात त्याला आनंद मिळेल. आपल्यासाठी कुणी काय केलं तर आपल्याला आनंदच होतो, पण त्याहून जास्त आनंद आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याने होतो. खरं सांगते, कुठच्या बी अपेक्षेने नाही करत. पण एक गोष्ट खरी आहे, आज मी त्याला प्रेम दिलं तर कदाचित उद्या तो माझ्या लेकीला जीव लावेल. सावत्र असलं तरी बहीण भाऊच आहेत. आता त्या पोराला म्या सोडून कोण बी नाही. ज्यानं गुन्हा केला ते दोघं गेले. आता या पोरावर कशापायी राग धरून बसायचा. आता असं बघा, अंड तर फुटलं हायच, त्याला भेग गेली म्हणून रडत बसायचं की त्याची भुर्जी करून खायची. त्या अंड्यासारखंच माझं बी नशीब फुटलं होतं. पण आता किती रडायचं हो. आता रडून लय कटाळा आलाय. नात्याचं काय हो, कधी जुळतात आणि कधी तुटतात. आपला म्हणत होती तो त्या नवऱ्याने नातं तोडलं आणि संबंध नसताना सुद्धा सवतीच्या पोराशी नातं जोडलं. जे सुटलं फुटलं त्याचं कशाला दुःख वाटून घ्यायचं. जे समोर आलं हाय त्याला साजरं करायचं. अक्कांच्या बोलण्याचं गायत्रीला कौतुक वाटलं. पगार घेऊन अक्का निघून गेल्या. गायत्री मात्र विचार करत राहिली. अक्का किती गरीब, वरून फटकळ वाटल्या तरी किती साध्या भोळ्या मायाळू. नवऱ्याने दुसऱ्या बाईशी लग्न केलं हे कळल्यावर रणरागिणी बनून त्यांनी नवऱ्याला घराबाहेर काढलं. त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकले. एकटीने हिमतीने मुलीला शिकवलं, तिला तिच्या पायावर उभं केलं, तिचं लग्न लावून दिलं. एकटीने स्वतःचं घर संसार सावरला आणि ज्या लोकांनी तिला एकटं पाडलं आता त्याच लोकांच्या मदतीला धावूनसुद्धा गेल्या. तीच रणरागिणी आता त्या मुलाची यशोदासुद्धा झाली. हे फक्त एक स्त्रीच करू शकते. घरातली आणि अगदी स्वतःच्या मनातली जळमिटं तिच्यापेक्षा जास्त कोणी चांगली काढू शकतच नाही. तिला साईशचा चेहरा एकदम आठवला. सकाळी तो किती केविलवाणीपणे म्हणत होता, काकू दुपारी जेवायला प्रसादाचा शिरा करशील का गं. पण आपण त्याला उडवून लावलं. त्याचा चेहरा पडला. बिचारा साईश किती गोड मुलगा आहे, आपल्यावर किती प्रेम करतो, पण आपण कुणाचा राग कुणावर काढतोय. त्यावेळेस घरातल्यांनी गोड बोलून प्रेशर आणून आपली नोकरी सोडवली आणि आपल्याला घर कामात गुंतवलं. सगळ्यांनी त्याचा फायदा करून घेतला. आपली घुसमट झाली. आपण तेव्हा स्पष्टपणे बोलू शकलो नाही, पण त्याची चिडचिड आता होते. त्याचा त्रास आपल्याला होतोय आणि इतर सगळ्यांनाही होतोय. आपल्याशी बरं वाईट वागणारी माणसं आता निघून गेली. त्यांच्याबद्दलच्या तक्रारी त्यांच्याबरोबर संपून जायला हव्यात. उगाच त्या कॅरी करण्यात काहीच अर्थ नाही. आता त्यांचा राग या नवीन नात्यांवर कशाला. नेहाचं लग्न झाल्यापासून आपण तिच्याशी फार जवळीक केली नाही. तिच्याकडून बराच प्रयत्न झाला,
पण आपण कामापुरती काम ठेवलं. आपलंही काही चुकलं असं नाही. एकदा का माणसाला वाईट अनुभव आले की सगळ्यांशीच तो थोडं अंतर ठेवूनच वागतो. पण याने ना स्वतःकडे राखायचं काही समाधान मिळत, ना कुणाला काही द्यायचं, ना सरत ना उरत, न असल्याचा आनंद आणि न देण्याचं सुख. नात्यापुरती नातं. पण हे थोडंसं बदलायला हवं. तरच आनंद मिळेल, तरच मजा येईल. घराबरोबर मनातली जळमिटंसुद्धा काढायला हवीत. अक्का साफसफाई करून गेल्यानंतर घर लखलखत होतं. गायत्रीच्या मनावरची मरगळ आपोआप दूर झाली होती. उत्साहाने ती कामाला लागली. तिने ठरवलं, फराळाचं थोडं जास्तच करायचं. नेहा मदतीला आली तर ठीक, नाही आली तरी ठीक. थोडं थोडं जास्त करून तिला द्यायचं. प्रत्येक दिवाळीला, भाऊबीजेला भाऊजी आपल्याला प्रेमाने साडी घेतात. आता नेहाला जमत नाही म्हणून काय झालं? थोड्या शंकरपाळ्या जास्त करून तिच्याकडे पाठवून देऊया. आता आपलीसुद्धा ही चिडचिड थांबवायला हवी. चिडचिड केल्यामुळे आपल्या मनासारखं थोडीच घडणार आहे. त्याने लक्ष्मीसुद्धा थोडीच येणार आहे. नुसतं लक्ष्मीपूजन करून फायदा नाही. घरात आधी शांती हवी, मनात शांती हवी, प्रसन्नता हवी, घरची लक्ष्मी शांत हवी. तरच चांगले विचार येतील आणि हातून चांगल्या गोष्टी घडतील. घरात समाधानाचे नारायण आले तर लक्ष्मी जाते कुठे? तिलाही त्यांच्या मागून यावंच लागतं. आपोआप तीसुद्धा येईल. काही झालं तरी यांच्या मागे लागून आधी ती मशीन दुरुस्त करून घ्यायला हवी. मग नेहा म्हणते तशा आपणही ऑर्डर घेऊ शकू. ते सगळं नंतर. आधी आजच्या दिवसाचं प्लॅनिंग. 1 वाजत आलाय. आता साईश येईल. त्याच्यासाठी छानपैकी प्रसादासारखा शिरा बनवून ठेवू. असं म्हणत तिने तुपावर छान रवा भाजला, केळं भाजलं. तिच्या पद्धतीने प्रसादाचा शिरा केला. दरवाजा उघडून साईश आत आला. प्रसादाचा शिरा केला रे, असे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडायच्या आधीच शिऱ्याचा वास त्याच्या नाकात गेला होता. ए काकू, तू शिरा केलास ना? ये, असं म्हणत तो नाचू लागला. त्याचा आनंद पाहून गायत्रीला खूप आनंद झाला. त्या क्षणी तिला अक्कांचे शब्द आठवले. बरं, आपल्यासाठी कुणी काही केलं तर आपल्याला आनंद होतोच, पण त्याहून जास्त आनंद आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याने आपल्याला होत असतो. दुपारी आशू घरी आल्यानंतर दोघा मुलांचा चिवचिवाट चालला होता. पण आज गायत्रीला त्याचा त्रास झाला नाही. उलट आज जणू घराचं गोकुळ झालं आहे असंच तिला वाटलं. आज आपण या मुलाला माया लावतोय. उद्या हाच आपल्या आशूला लळा लावेल. या दोघा भावंडांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. या नात्याच्या रोपट्याला आपण खत पाणी घालायला हवं, तरच ते चांगलं बहरेल ना. तिने निलेशना फोन लावला. अहो ऐकलत का? येताना अर्धा किलो पनीर घेऊन या. कोल्हापुरी वेज कुर्मा करूया. मागे ती भाजी नेहाच्या डब्यात घालून गेली होती ना, तेव्हा तिला आवडली होती. आज तिघं इथेच जेवून जातील. निलेशला आश्चर्य वाटलं. काय गं, हा टोमणा नाही ना? नक्की खरं बोलतेस ना? मग हसून गायत्रीनं उत्तर दिलं. होय, साफसफाईला सुरुवात झाली आहे ना. सगळी जळमिटं काढून टाकली आहेत, कारण बाहेर छान तोरण लावायचं आहे. निलेशना तिच्या नेमक्या शब्दांचा अर्थ कळला नाही, पण मॅडम खुशीत आहे ना, एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं होतं. बरं, येताना मी घेऊन येईन हां, असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. गायत्री स्वतःशीच पुटपुटली. खरंच साफसफाईला सुरुवात झाली. आधी घराच्या, मग मनाच्या. मनातली रागाची, चिडचिडीची सगळी जळमिटं एकदाची काढून टाकायला हवीत. आणि आता या कुटुंबावर नात्यांची छान तोरणं लावायला हवी. मनात चांगले विचार आले आणि थकवा कुठच्या कुठे पळून गेला. उत्साहाने ती कामाला लागली. 7-7:30 वाजता नेहा आणि भाऊजी आले. दोघेही खूप दमले होते. गायत्रीने दोघांना गरमागरम चहा करून दिला. दोघांना फ्रेश वाटलं. चला साईशराव, निघायचं का? नेहाने विचारलं. तेवढ्यात गायत्री म्हणाली, अगं नेहा, आज इथे जेवूनच जा. मी सगळ्यांसाठी केलंय बरं जेवण. नेहाला आश्चर्य वाटलं. अहो वहिनी, कशाला? आधीच तुम्ही दमला आहात आणि त्यात माझी काडीचीही मदत नाही, आणि आमच्या जेवणाचा कशाला घाट घातला तुगीच? तिने विचारलं. असू दे गं, कधीतरी चांगलं वागायचा मूड होतो माझा. ती असं म्हटल्यावर सगळेजण हसले. वहिनी, दिवाळीची खरेदी झाली का? दिनू भाऊजींनी विचारलं. कुठे भाऊजी, सगळी खरेदी व्हायची. गायत्री म्हणाली. पटकन दिनू भाऊजी म्हणाले, उद्या असंही शनिवार आहे, आपण सगळ्यांनी एकत्रच खरेदीला जाऊया. नेहाला ती आयडिया छान पटली.
पण निलेशने मात्र स्पष्ट नकार दिला, कारण प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं असंच त्यांना वाटलं असणार. गायत्रीला सुद्धा पटत होतं ते. ती म्हणाली, नको भाऊजी, तुम्ही जाऊन या, आम्हाला उद्या वेगळी कामं आहेत. तेवढ्यात आशू म्हणाली, नेहा काकी, सकाळी तू घाईघाईत निघून गेलीस. तुला एक ऑनलाईन ड्रेस दाखवायचा होता मला. तो सूट होईल का बघ ना, तुला फॅशनचं चांगलं कळतं ना, म्हणून विचारते. तिने पटकन मोबाईल नेहा काकूसमोर धरला. हा का बेटा, सोसो आहे हा. मी काय म्हणते आशू, इथे नाक्यावर ना कपड्यांची खूप छान दुकानं आहेत. आपण सगळे उद्या जण खरेदीला जाऊया. वहिनी, आता काही बोलू नका, आपण जातोय उद्या, नेहा म्हणाली. निलेश काही बोलणार तेवढ्यात दिनू भाऊजी म्हणाले, अरे दादा, असं काय करतोयस? तुझ्या मनात खर्चाचे काय काय विचार चालले आहेत ते कळतायत मला. पण आपण कुटुंब आहोत, समजलं ना? हे असे छोटे मोठे विचार करायचे नाहीत. आणि हो वहिनी, उद्याच फराळाचं सामान पण घेऊन येऊ. अनायासे उद्या परवा सुट्टी आहे. मी सकाळी लवकर येते आणि रात्री उशिरा जाईल. आपण मिळून लागू फराळाला. वाटल्यास सकाळी नाश्ता मी तिथूनच घेऊन येते, नेहा समंजसपणे म्हणाली. तेव्हा गायत्री म्हणाली, हा असा उलटा घास खाण्यापेक्षा आज तुम्हीच राहा ना इथे. मग मोठ्यांना पुढचं काही ठरवू न देता दोघं मुलं नाचायला लागली. गप्पा चालल्या असतानाच कुणीतरी काहीतरी सामान घेऊन आलं. वेलणकर इथेच राहतात का? गायत्री पुढे होऊन म्हणाली, हो, आपल्याला काय हवं आहे? अहो, तुमची ऑर्डर द्यायला आलो. डिलिव्हरी बॉय म्हणाला, आमची ऑर्डर? आम्ही काहीच ऑर्डर केलं नाही. एवढा मोठा बॉक्स पाहून गायत्री खरं तर गोंधळली होती. तेवढ्यात नेहा पुढे झाली. निलेश आणि गायत्रीला काही कळत नव्हतं. डिलिव्हरी बॉयला 50 रुपये देऊन नेहाने त्यांची बोलवण केली. गायत्री तिच्याकडे पाहत राहिली. नेहा, काय आहे हे? गायत्रीने विचारलं. वहिनी, उघडून तर पहा ना, तुम्हाला नक्की आवडेल. गायत्रीने उघडून पाहिलं. बॉक्सवर मशीनचं चित्र होतं. तिला खरं तर आनंद झाला होता, पण हे मशीन कोणी मागवलं आणि कशासाठी हे मात्र तिला कळत नव्हतं. नेहा, काय आहे? तिने पुन्हा विचारलं. वहिनी, लक्ष्मीपूजनासाठी घरच्या लक्ष्मीला आमच्याकडून भेट. जावेचं ते बोलणं ऐकून गायत्रीच्या डोळ्यात पाणी दाटलं. बघा ना उघडून, आवडेल तुम्हाला. अगदी तिला हवी होती तशीच मशीन होती. वहिनी, आता दुपटीने कामाला लागायचं हां. दिवाळी झाली की माझ्या 4 ऑर्डर तयार आहेतच. थँक्यू नेहा. गायत्री 2च शब्द बोलू शकली. थँक्यू कशासाठी वहिनी? तुम्ही आमच्यासाठी काय कमी केलं? अहो, माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा दादाबरोबर रोज सकाळी माझ्यासाठी सुद्धा नाश्ता, जेवण, डबा सगळं प्रेमाने करायचातच ना. मग मी किती वेळा थँक्यू बोललं पाहिजे तुम्हाला? सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या नसतात वहिनी. आणि तशा गोष्टी मोजायच्या झाल्याच तर तुमचंच पारडं जड होईल, दिनू भाऊजी म्हणाले. हो ना, मी हक्काने कितीतरी वेळा साईशला तुमच्याकडे निर्धास्तपणे ठेवून जाते. त्यासाठी मी सुद्धा किती वेळा थँक्यू बोलायला हवं मग वहिनी? नेहा म्हणाली. पण गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. तिच्या पाठीवर हात ठेवत नेहा म्हणाली, काय झालं वहिनी? काही चुकलंय का आमचं? तुम्ही का रडताय? डोळे पुसत गायत्री म्हणाली, माझंच चुकलं. मी सगळ्यांसाठी सगळं करत होते ग, पण माझी फार चिडचिड होत होती. सगळ्यांसाठी करावंसं वाटायचं, पण मनातली घुसमट, चिडचिड उफाळून बाहेर यायची. रागाच्या भरात मी कधी काही बोलले असेल तर सॉरी हां, स्वच्छपणे गायत्रीने बोलून टाकलं. तुमचं मन कळतंय आम्हाला वहिनी. आपल्या स्त्रियांचं हे असंच असतं. नोकरी करायचं ठरवतो तेव्हा असं वाटतं की घरच्या जबाबदाऱ्या दुर्लक्षित होत आहेत, आणि घरी राहायचं ठरवतो तेव्हा असं वाटतं की आता आपली किंमत शून्य आहे. आर्थिकदृष्ट्या आपण घरच्यांना काहीच हातभार लावू शकत नाही. तसं तुम्ही फार वेळा चिडला नाही, पण जेव्हा कधी रुसलात, रागावलात तेव्हा तुमच्या मनातली घुसमट मला जाणवली. त्यावेळेस तुम्ही नोकरी सोडायला हवी होती का नाही यावर आता काथ्याकूट करण्यात काहीच अर्थ नाही. पण आत्ताच्या या क्षणापासून तुम्हाला काय करायचं आहे ते मात्र ठरवा. मी तुमच्या पाठीशी उभी आहे. नेहा असं म्हणताच गायत्रीला आनंद झाला. निलेश पुढे येऊन म्हणाले, अगं गायत्री, एवढं तुझ्या मनात साचलं होतं याची मला कल्पना नव्हती ग. खरंच तुझ्यावर अन्याय झाला, पण तो मुद्दामून करावा असा आमचा हेतू नव्हता. घरी कोणीतरी जबाबदारी घेणारं हवं होतं, आणि त्यावेळेस सगळ्यात सोपा मार्ग तुझ्या रूपात दिसला. तूही तेव्हा फार आढेवेढे घेतले नाहीस. कदाचित तेव्हा तू ठाम राहिली असतीस तर आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता. पण मी मान्य करतो, माझी चुकी झाली.
मी तुला एवढी वर्ष ग्रांटेड घेतलं. नवरा असून तुझी ही घुसमट मला कळू शकली नाही ग. असं वाटत राहिलं की तुला कामं जास्त पडतायत म्हणून तुझी चिडचिड होते, म्हणून कामाला बाई ठेवायचा पर्याय सुचवला. पण तुझी चिडचिड कामं जास्त आहेत त्याहीपेक्षा आवडीचं काम करायला मिळत नाही, स्वावलंबी होता येत नाही यामुळे होती, हे मात्र मला कधीच कळू शकलं नाही. आज नेहामुळे ते सगळं स्पष्ट झालं. तिला थँक्यू म्हणायलाच हवं आणि तुला सॉरी. पण आता तुझ्या मनात काय आहे ते स्पष्ट सांग. तुला नोकरी करायची आहे का? तुला नोकरी करायची असेल तर माझा पूर्ण सपोर्ट आहे. अगदी घरच्या कामापासून सगळ्या जबाबदाऱ्यांपर्यंत मी सहकार्य करीन. हो की नाही आशू? निलेश म्हणाले, हो आई, तू होतीस म्हणून मी सुद्धा आळशीपणा केला. पण आता तू कामावर जायला लागलीस तर मीही लवकर उठत जाईन, तुला मदत करत जाईन. आशू समंजसपणे म्हणाली, हो काकू, आणि सॅटर्डे संडेला मी इथे येईन ना, तेव्हा दीदीला मदत करीन. साईश असं म्हणतात सगळेजण खूप हसले. सगळ्यांना थँक्यू. खरंच स्पष्टपणे बोलून प्रश्न सोडवता येऊ शकतात. चिडचिड आणि कुढत राहण्यापेक्षा आपल्याला नेमकं काय हवं ते सांगता आलं पाहिजे. आपलं मत स्पष्टपणे ठामपणे कसं मांडायचं हे आपल्याकडे कुणी शिकवतच नाही. आहे ते सहन करायचं असंच आपल्या मनावर ठासवलं जातं. पण बोलून ठाम मुद्दे मांडून आपलं मत मांडून आपल्या गोष्टी समोरच्यापर्यंत पोहोचवता येतात हे मला कधी समजलंच नाही, म्हणून माझी चिडचिड होत राहिली. नेहा, तुझ्यामुळे मला या एका गोष्टीची तर नक्कीच क्लॅरिटी आली की नेमकं आपल्याला काय पाहिजे आणि ते समतोल साधत कसं मिळवायचं याचे प्लॅन हे आपले आपणच ठरवले पाहिजेत. खरं सांगू, नोकरीत मला तेव्हाही इंटरेस्ट नव्हता, आताही नाही. पण मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, पैसे कमवायचे आहेत, स्वावलंबी व्हायचे आहे. आणि आता तर मला माझा मार्गसुद्धा मिळाला आहे. मशीनकडे बोट दाखवत गायत्री म्हणाली, आता मी नेमकेपणाने सांगू शकते की मला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. मला ड्रेस डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग हे काम आवडतं आणि तेच करायचं आहे. त्यासाठी आधी 6 महिन्यांचा कोर्स करायचा आहे. तोपर्यंत मात्र शिलाईच्या ऑर्डर घेत राहायच्या आहेत. एवढी क्लॅरिटी आली मला. गायत्री म्हणाली, अगदी बरोबर आहे वहिनी तुमचं. प्रत्येक स्त्रीने नोकरी करून वर्किंग वुमन व्हायलाच पाहिजे असं काही नाही हो. कोणी बिझनेस वुमनसुद्धा व्हा ना. वहिनींना सपोर्ट देत दिनू भाऊजी म्हणाले, वा, इतकं छान ठरवलं आहे तुम्ही, मग कराच सुरुवात. नेहा म्हणाली. सगळ्यांनी गायत्रीला ऑल द बेस्ट केलं. बरं आशू आणि साईश, आता सगळ्यांसाठी ताट पाणी तुम्ही घ्यायचं हां. निलेशने मुलांना सूचना दिल्या. आशू साईशबरोबर नेहासुद्धा किचनमध्ये गेली. गायत्री मात्र हॉलमध्ये बसून आपले प्लॅन निलेश आणि दिनू भाऊजींना समजावू लागली. सगळेजण जेवायला बसले. नेहाला कोल्हापुरी व्हेज भाजी खूप आवडली. तिने भरभरून कौतुक केलं. जेवण झाल्यानंतर गप्पा झाल्या. सगळ्यांचा दिवस खूप छान प्रेमळ गेला होता. झोपायच्या आधी नेहाने विचारलं, काय हो वहिनी, अक्का आल्या होत्या का आज? साफसफाई झाली ना तुमची? तिचे खांदे थोपटत गायत्रीने उत्तर दिलं, हो हो, साफसफाईला सुरुवात तरी झाली. आधी घरच्या आणि आता मनाच्या. खरंच सांगते नेहा, अंतर्बाह्य स्वच्छ झाल्यासारखं वाटतंय, उजळून निघाल्यासारखं वाटतंय. अगं जळमिटं काढल्यावर साफसफाई करायला फार वेळ लागत नाही, मग ती घरातली असो किंवा मनातली.